माझ्या महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला एस. रविराज रवींद्र चांगो शिंदे एक प्रशासकीय माजी अधिकारी आणि जनसामान्यांचे जनसेवेसाठीचं व्रत जे 1960पासून आमचे दिवंगत कामगार नेते वडील बाबा दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचं अविरत त्यांच्या हयातीत चालू होत्या. त्यांच्यानंतरही 6 डिसेंबर 2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला, निधन झालं अचानक. 6 डिसेंबर आम्हाला विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनी झाला. जो समाजासाठी झटतो, जो समाजासाठी कार्य करतो, जो आपल्या स्वतःच्या आंबेडकरी चळवळीमध्ये जीव ओतून ज्या समाजासाठी धावतो त्याला प्रामाणिकपणे महान दिवशी एक कार्याची पोचपावती मिळते. आणि त्यांचं अविरत कार्य कामगार संघटनांचं त्यांचे चिरंजीव एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रशासकीय अधिकारी राहून देखील प्रशासनात असल्यापासून मी माझं दिवंगत अविरत कार्य बाबांच्या दिवंगत झाल्यापासून 2012 म्हणजे बाबा वारल्यानंतर 2 वर्ष गॅप घेतल्यानंतर 2014पासून मोठ्या बहुउद्देशाने चालू केला कामगार संघटना. आणि तो प्रभावीपणे सेवानिवृत्त राबवत आहे. विविध कामगारांचे प्रश्न राज्य पातळीवर, मंत्रालय, विधानसभा पातळीवर, शासन मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या लेवलने मी सोडविण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. आणि प्रयत्न करता करता कामगारांना हे यशस्वी गोष्टी आम्ही देत आलो आणि देतोय. आज याचा प्रभाव इतका झाला की सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभरती दिवंगत कामगारांचे चांगो शिंदे यांच्या कामगार क्षेत्रातल्या युनियनचं प्रभावीपणा आणि हीच युनियन प्रभावीपणे राबवणारे त्यांचे सुपुत्र रवींद्र चांगो शिंदे कार्यकारी अभियंता प्रशासकात राहिल्यामुळे प्रशासकीय अनुभव आणि राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध, मग मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत की कॅबिनेटचे मंत्री असोत की विधान परिषद पक्षनेते असो किंवा विरोधी पक्षनेते असो, सर्व स्तरावर राजकीय क्षेत्रावर प्रभाव पाडणार आहे. रवींद्र चांगो एक अधिकारी, एक नेतृत्व करत असताना सर्वांचं सहकार्याने हे कामही मी करत आलो आणि करतोय. सर्वांच्या तोंडी एकच लक्ष, सर्वांच्या माती एकच लक्ष, सर्वांच्या नजरेत एकच पक्ष, नेतृत्व असे रवींद्र चांगो शिंदे एक जनसामान्यांचं व्रत घेतलेला माणूस, एक स्वप्न जनसामान्यांचं आणि नागरी सुविधांची कामं लोकांपर्यंत पोचवणारा माणूस असं हे कर्तृत्व, नेतृत्व भविष्यात देखील महाराष्ट्राची प्रगती उद्देशित करावी आणि प्रशासकीय अनुभवातून महाराष्ट्राची प्रगती होईल आणि महाराष्ट्रातून भ्रष्टाचार कसं कमी होईल हे मी बघत राहणार आणि करत राहणार. आत्ता मी येणाऱ्या महानगरपालिकेच्या 19 राज्याच्या निवडणुकांसाठी कुठलाही पक्षपाती न करता, कुठलाही भ्रष्टाचार नव्हता, कुठल्या टक्के सरळ मताने लोक निवडून यावेत यासाठी मी स्वतः निवडणुकीमध्ये उभा राहून मी आज देवदर्शन म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची सुरुवात होईल आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने, संविधानाने, घटनेनुसार लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी आजच्या या प्रचारात मी आत्ताच नुकतं चहा पाण्यासाठी उतरलेलं आहे. तिथून मी तुम्हाला संदेश देत आहे. एवढंच मला सांगणं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय.